रुपाली चाकणकरांचं व्हॉट्सअप स्टेटस सध्या चर्चेत आहे। माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही। अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर या चर्चेत आलेल्या होत्या आणि त्यांनी आता हे व्हॉट्सअप स्टेटस ठेवलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या या व्हॉट्सअप स्टेटसची राजकीय वर्तुळात सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही असं आपल्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये त्या म्हणतात। बोंधुबाबा अशोक खरात प्रकरणावर रुपाली चाकणकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली। अशोक खरातशी कुठलाही आर्थिक संबंध नव्हता, त्याच्या कुठल्याही जमीन व्यवहारामध्ये पार्टनरशिप नव्हती, खरातकडे कुठल्याही महिलेला घेऊन गेले नाही असं चाकणकरांनी स्पष्ट केलंय। खरात प्रकरणामध्ये बदनामी करण्यात आली। या प्रकरणात बदनामी करणाऱ्यांच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा देखील चाकणकरांनी दिलाय। तर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आशा मिरगे यांना कायदेशीर नोटीस पाठवल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। खरात प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासूनची माझी भूमिका ठाम आणि स्पष्टपणाची होती। खरातच्या कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी, जमिनीमधल्या पार्टनरशिपशी दुरान्वयी माझा संबंध नव्हता। मी कधी कोणत्या महिलेला खरातकडे घेऊन गेले नाही, ना माझा आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ होता। पण तरीसुद्धा गेले 1.5-2 महिने अतिशय अश्लील अश्लाघ्य भाषेमध्ये विधानं करत, कोणताही पुरावा नसताना माझ्यावर, माझ्या कुटुंबियांवरती केलेले आरोप हे अतिशय वेदनादायक होते आणि म्हणून आता ही माझी लढाई कायद्याच्या चौकटीतून आहे। त्यांचा आरोप आहे की त्यांनी पाठवलेली नोटीस मी घेतली नाही। आपल्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राच्या माहितीकरता मी MBBS DGO LLB आहे। वकिलाची नोटीस रिसीव्ह न केल्याने कायद्यापासून आपला बचाव होईल असा तद्दन अनपढ गैरसमज माझा नाही। रुपालीताईंनी सदर व्हिडिओ एका कंट्रोल्ड वातावरणात स्वतःच्या घरात घेतलेला आहे। जर हाच चॅलेंज आशा मिरगे हाजीर हो असा अर्दलीसारखी आरोळी त्यांनी पत्रकार परिषदेतून जर मांडली असती तर मला खरंच आनंद झाला असता। मी खरंच त्यांना धन्यवाद देते की त्यांनी हे प्रकरण आता न्याय व्यवस्थेसमोर आणलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।